नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा हिस्ट्री अनालिसिस सिरीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 2016 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या इतिहास विषयाचं सविस्तर विश्लेषण केलं. त्या विश्लेषणाला तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2017 राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास या विषयाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्तर, त्यामागचा कन्सेप्ट आणि भविष्यात अशा प्रकारचे प्रश्न आले तर ते कसे सोडवायचे किंवा ते कसे अप्लाय करायचे हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. जर ही सिरीज तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि MPSC ची तयारी करणाऱ्या तुमच्या प्रत्येक मित्रासोबत नक्की शेअर करा. चला तर मग बघूया 2017 राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास विषय. इतिहास विषयातील हा प्रश्न पहिला पाहूया. पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा. म्हणजे आपल्याला महाजनपद आणि त्यांचं आत्ताचं आधुनिक नाव यांचं जोड्या लावायच्या आहेत. अ अंग, ब मगध, क वज्जी आणि ड मल्ल. तर हा प्रश्न 16 महाजनपद आणि त्याचे आताचे नाव यांच्याशी आधारित आहे. अंग महाजनपदाची राजधानी चंपा होती आणि ती पूर्व बिहार मध्ये येते. म्हणजे अ याची जोडी 2 पूर्व बिहार. आणि त्यानंतर मगध. मगध हे सर्वात शक्तिशाली आहे आणि हे खूप महत्वाचं महाजनपद होतं. त्याची राजधानी कोणती होती? राजगृह. पण नंतर पाटलीपुत्र होती. हे आजच्या दक्षिण बिहार मध्ये येते. पाटलीपुत्र कुठे येते? दक्षिण बिहार मध्ये. मगधची कुठली जोडी? मगधची जोडी दक्षिण बिहार. क आहे वज्जी. वज्जी ही गणराज्यांचा संघ होता आणि त्याची राजधानी कुठे होती? वैशाली. आणि ती कुठे येते? आजच्या उत्तर बिहार मध्ये. म्हणजे उत्तर बिहार मध्ये. कच 3 आणि ड मल्ल. मल्ल हा कुठे? मल्ल महाजनपदाचा प्रदेश आजच्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर परिसरात येतो. म्हणजे येथेच कुशीनगर आहे. म्हणजे येथेच काय? कुशीनगर आहे जिथे भगवान बुद्धांनी महानिर्वाण प्राप्त केले. म्हणजे मल्लाची जोडी गोरखपूर. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 1 3 4. 2 1 3 4. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा. अ हडप्पा, ब मोहेंजोदडो, चंदुदाडो आणि ड लोथल. तर हा प्रश्न सिंधू संस्कृतीतील प्रमुख स्थळ आणि त्यांचे शोधकर्ते या घटकावर आहे. हडप्पाचा शोध कोणी लावला? 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी पंजाब मधील हडप्पा या स्थळाचा शोध लावला. म्हणजे हडप्पाचे कोण आहे? अ 3 दयाराम साहनी. मोहेंजोदडो. मोहेंजोदडो 1922 मध्ये शोध लागला आणि याचा शोधकर्ते कोण होते? राखलदास बॅनर्जी. म्हणजे ब ची 1. चन्हुदाडो. चन्हुदाडो यांचं ही कोणी शोधली? गोपाल मुजुमदार. म्हणजे क च 4 गोपाल मुजुमदार यांनी शोधली. आणि लोथल. लोथल 1954 1955 मध्ये SR रंगनाथराव यांनी गुजरात मध्ये लोथल या प्रसिद्ध बंदरगाचा शोध लावला. म्हणजे लोथलचा शोध रंगनाथराव. ड च 2. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. हडप्पा दयाराम साहनी, मोहेंजोदडो राखलदास बॅनर्जी, चन्हुदाडो गोपाल मुजुमदार आणि लोथल रंगनाथराव. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता मृद दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला? पर्याय क्रमांक 1 हेमेटाइट, पर्याय क्रमांक 2 मॅग्नेटाइट, पर्याय क्रमांक 3 लिमोनाइट आणि पर्याय क्रमांक 4 स्टिटाइट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्टिटाइट. हा प्रश्न सिंधू संस्कृतीतील मुद्रा या घटकावर आधारित आहे. सिंधू संस्कृतीत सापडलेल्या बहुतेक मुद्रा या स्टिटाइट म्हणजे सोपस्टोन या मृदू घटकापासून मृदू दगडापासून बनवलेल्या होत्या. प्रथम या दगडावर सुंदर कोरीव काम केले जात असे. त्यानंतर त्या मुद्रांना उच्च तापमानावर भाजून म्हणजे फायरिंग प्रोसेस जी अधिक मजबूत बनवते आणि नंतर परत टिकाऊ सुद्धा बनवते. या मुद्रांवर युनिकॉर्न, हत्ती, गेंडा, वाघ यांच्यासारख्या प्राण्यांची चित्रे आणि सिंधू लिपी कोरलेली आढळते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्टिटाइट. स्टिटाइट म्हणजे काय? सोपस्टोन.
पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या. महाजनपदे आपण आधी महाजनपदे व त्यांच्या आजचे नाव बघितले. आता या प्रश्न क्रमांक 4 मध्ये महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या विचारल्या. महाजनपदे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. तर पहिली जोडी कोसल, ब मगध, क वत्स आणि ड अवंती. तर यांच्या जोड्या काय यांचे राजे कोसल. प्रसेनजित हा कोसल महाजनपदाचा प्रसिद्ध राजा होता. तो भगवान बुद्धांचा समकालीन होता. तर कोसल वत्स 3, प्रसेनजित. मगध हा शक्तिशाली महाजनपदाचा राजा कोण होता? बिंबिसार, वत्स 1. हा कोण होता? बिंबिसार हर्यंक वंशाचा पराक्रमी राजा होता आणि त्यांनी मगध साम्राज्याच्या विस्ताराला सुरुवात केली. त्यामुळे महत्वाचा कोण आहे? मगध, बिंबिसार. त्यानंतर वत्सचा राजा कोण होता? उदयन. वत्स क 4, उदयन हा मत्स्य महाजनपदाचा प्रसिद्ध राजा होता. संस्कृत साहित्यात त्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. वत्सचा राजा उदयन कशासाठी फेमस होता? संस्कृत. त्यानंतर पाहूया अवंतीचा राजा प्रद्योत हा अवंती महाजनपदाचा शक्तिशाली राजा होता. त्याची राजधानी उज्जैनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोसल प्रसेनजित. मगध बिंबिसार, क 4. वत्सची जोडी उदयन आणि अवंतीचा राजा प्रद्योत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5 पाहूया. खालीलपैकी कोणता बौद्ध ग्रंथात 16 महाजनपद यांचा उल्लेख आढळतो? 16 महाजनपदावर भरभरून प्रश्न विचारलेत मित्रांनो 2017 मध्ये आणि ते पुढे देखील कंटिन्यू झालेले आहेत. तर 16 महाजनपदाबद्दल खूप महत्वाची माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अंगुत्तर निकाय, पर्याय क्रमांक 2 प्रज्ञा पारमिता सूत्र आणि पर्याय क्रमांक 3 नीतिशास्त्र, पर्याय क्रमांक 4 दीर्घ निकाय. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंगुत्तर निकाय. या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदाचा उल्लेख आढळतो. तर हा प्रश्न 16 महाजनपदाचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे यावर आधारित होता. तर बौद्ध साहित्यातील अंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये 16 महाजनपदाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. यामध्ये त्या काळातील भारतातील प्रमुख राज्यांची माहिती दिलेली आहे. त्यामुळे 16 महाजनपदाचा सर्वात महत्वाचा स्रोत म्हणजे अंगुत्तरा निकाय. 16 महाजनपदे या विषयावर आयोगाने खालील प्रकारचे प्रश्न विचारले मित्रांनो. महाजनपदाची आधुनिक स्थाने, महाजनपदाचे राजे आणि महाजनपदाचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे. म्हणजे महाजनपदाची राजधानी ही सुद्धा खूप महत्वाची आहे मित्रांनो. तर महाजनपदावर पुढील वर्षी किंवा त्याच्या आधी 2025 पर्यंत आजपर्यंत भरपूर प्रश्न विचारलेत मित्रांनो. तर तुम्ही महाजनपद जिथे जिथे आहेत त्याची माहिती घेऊन ठेवा, कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. महाजनपदावर आयोग भरभरून प्रश्न विचारते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. पुढील पैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा. अ तोलकापियर, ब वल्वर, क इलांगो आदिगल आणि ड सित्तलाई सित्तनूर. तर पर्याय क्रमांक 1 पाहूया. पर्याय क्रमांक 1 अ ब क, पर्याय क्रमांक 2 ब क ड, पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क, पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वच. हे सर्वच कवी कोण होते? संगम साहित्यातील होते. तोलकापियर हे कोण होते? हे तोलकापियम या तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन व्याकरण ग्रंथाचे लेखक होते. वल्वर कोण होते? तिरुवल्वर ज्यांना आपण म्हणतो. यांनी तिरुक्कुरल हा प्रसिद्ध नीती ग्रंथ लिहिला. त्यांना संगम साहित्यातील महान कवी मानले जाते. तिरुवल्वर. इलांगो आदिगल यांनी शिलापद्दीकरम हा महत्वाचा तमिळ महाकाव्य लिहिलं. त्यानंतर सित्तलाई सित्तनूर हे यांनी काय लिहिलं? हे मणिमेखलाई हे प्रसिद्ध तमिळ महाकाव्य यांचे मणिमेखलाईचे लेखक होते. म्हणजे हे संगम साहित्यातील कवी सर्वच होते. पर्याय क्रमांक 4 अ ब क ड हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. डिस्क्रिप्शन दिलंय आणि आपल्याला व्यक्ती ओळखण्यास सांगितले. तर विधान पाहूया. अविधान. संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार. ब तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग. संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्ययन सुरू केले. आणि ड विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 केशवचंद्र सेन, पर्याय क्रमांक 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी,
पर्याय क्रमांक 3 ईश्वरचंद्र विद्यासागर आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ईश्वरचंद्र विद्यासागर. त्यांनी काय केलं, संस्कृतचे महान पंडित होते आणि पाश्चात्य विचारांचा स्वीकार केला. ते तत्वबोधीचे सदस्य सुद्धा होते, तत्वबोधी सभेचे सुद्धा सदस्य होते. त्यांनी संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विषयांचे अध्यापन सुरू केले व शिक्षणात सुधारणा घडवून आणल्या आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी धर्मग्रंथाचा आधार देऊन समाज सुधारणा केली. त्यांच्या प्रयत्नामुळे 1856 चा विडो रिमॅरेज ऍक्ट हा मंजूर झाला. तर याचं डिस्क्रिप्शन आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. परत एकदा डिस्क्रिप्शन आणि ते व्यक्ती आपल्याला ओळखायचं आहे. हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब. 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली. काँग्रेसची राष्ट्रवादीची भूमिका त्यांना मान्य नव्हती. त्यांनी मोमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूल यांची स्थापना केली. तर याचे पर्याय क्रमांक 1 बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना, 2 सर सय्यद अहमद खान, 3 कवी मोहम्मद इक्बाल आणि 4 बदरुद्दीन तय्यबजी. तर दिलेली सर्व विधाने ही कोणाबद्दल आहे, तर सर सय्यद अहमद खान. तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. इंग्रज सरकारने त्यांना स्टार ऑफ इंडिया म्हणजे 3ऱ्या वर्गाचा तारा हा किताब दिला. त्यानंतर 1864 मध्ये त्यांनी सायंटिफिक सोसायटी म्हणजे ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली. यामार्फत पाश्चात्य ग्रंथांचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यात आले. त्यांनी सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रवादी भूमिकेला विरोध केला होता आणि त्यांनी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल कॉलेज नंतरचे अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन केले. ही सर्व विधाने कोणाबद्दल आहे, सर सय्यद अहमद खान. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर सय्यद अहमद खान. इतिहास या घटकातील पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. डॅश या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले. मिथिलेतील बंगाली कवी. तर पर्याय क्रमांक 1 पाहूया. पर्याय क्रमांक 1 देवेंद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 चंडीदास आणि पर्याय क्रमांक 4 विद्यापती ठाकूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यापती ठाकूर. ते मिथिला प्रदेशातील प्रसिद्ध कवी होते. त्यांना हिंदू राजांचे आश्रय मिळाले. त्याचबरोबर बंगालच्या सुलतानाचाही आश्रय त्यांना लाभला. त्यांनी मुख्यतः मैथिली भाषेत कृष्ण भक्तीपर पदे रचली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यापती ठाकूर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. सविनय कायदेभंग चळवळीबद्दल पुढील विधानात कोणते विधान खरे नाहीत? आपल्याला विधान दिले आणि त्यापैकी आपल्याला कोणतं विधान खरं नाही हे ओळखायचंय. तर पर्याय क्रमांक विधान पाहूया. विधान 1. खान अब्दुल गफार खानने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकांचे संघटन करून सरकार विरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली. त्यात कर न देणे ही अंतर्भूत होते. विधान 2. नागालँडची राणी गेडिन ल्यूने वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले आणि 15 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली. विधान 3. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921-1922 पेक्षा ही ग्रामीण भागात बलवान बनत गेली. आणि विधान 4. व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. तर हे सगळे कशाबद्दल आहे, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट बद्दल. सविनय कायदेभंग याबद्दल आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यापारी समूहाने सरकारला मदत केली नव्हती. आपल्याला कोणतं विधान खरं नाही हे विचारले तर हे पर्याय क्रमांक 4 हे खरे नाही. खान अब्दुल गफार खान, एक विधान पाहूया. खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार म्हणजे रेड शर्ट व्हॉलंटियर ही संघटना स्थापन केली. तर हे बरोबर आहे. राणी गौदेदेव यांनी वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेसचा प्रभाव ग्रामीण भागातही पसरला हे सुद्धा जनरल स्टेटमेंट आहे, हे बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 4 हे व्यापारी समूहाने सरकारला मदत केली हा पर्याय आहे, हा योग्य नाही. तर आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यापारी समूहाने सरकारला मदत केली. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. डॅश यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या. कोणामुळे सामील झाल्या? पर्याय क्रमांक 1 मौलाना हुसेन अहमद, पर्याय क्रमांक 2 सर सय्यद, पर्याय क्रमांक 3 जाफर अली खान आणि पर्याय क्रमांक 4 हकीम अजमल खान. तर याचं योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान.
यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला आणि तिच्या धोरणांना विरोध केला. त्यांचे मत होते की काँग्रेस मुस्लिमांच्या हिताचे प्रतिनिधित्व करीत नाही. त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाला काँग्रेसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि ते स्वतः सुद्धा राष्ट्रीय सभेत सामील झाले नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर सय्यद. सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल आपण पाहूया. तर हे कोण होते? अलीगड चळवळीचे जनक होते. त्यांनी मोहम्मडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि भारतीय काँग्रेसला विरोध केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला त्यांनी विरोध केला. सायंटिफिक सोसायटी 1864 ची त्यांनी स्थापना सुद्धा केली. सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल आयोग विचारत राहतो, त्यांच्याबद्दल माहिती करून लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे? विधान: भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करण्यात आली. ब. भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे. क. लष्करावरील खर्च कमी करणे. आणि ड. अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे. कोणते ठराव मांडले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणते ठराव मांडले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ, ब, क, ड हे सर्वच ठराव मांडले होते. तर भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशन नेमावे हा एक ठराव होता. भारतीय सचिवाच्या इंडियन काउन्सिल रद्द करावी हा सुद्धा ठराव होता. त्यानंतर लष्करी खर्च कमी करावा हा ठराव होता. आणि ड. वरच्या ब्रह्मदेशाचे म्हणजे अपर बर्मा भारतात विलीन करण्यास विरोध करावा. तर ड हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ, ब, क, ड. तर या प्रश्नात आपल्याला वृत्तपत्रे, मासिके म्हणजे न्यूजपेपर, जर्नल्स आणि न्यूजपेपर आणि ते कुठून प्रसिद्ध झाले हे विचारले. धूमकेतू, तर हे काझी नसरुल इस्लाम यांनी कोलकाता येथून सुरुवात केली. नवयुग कुठून सुरू झालं? गुंटूर येथून प्रसिद्ध झाले. बरोबर. आणि सोशलिस्ट हे मुंबई येथून प्रसिद्ध झाले. आणि वँगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे बर्लिन येथून वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी प्रकाशित केले. हे मासिक होते. तर याचा पर्याय क्रमांक 1 धूमकेतू कोलकाता, नवयुग गुंटूर, सोशलिस्ट मुंबई आणि वँगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स बर्लिन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. काही दृष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी डॅश या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला. तर पर्याय क्रमांक 1 आख्यान, पर्याय क्रमांक 2 आरती, 3 कथा आणि 4 कीर्तन. कशाचा वापर केला? संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील महान समाज सुधारक होते. ते गावोगावी फिरून लोकांना स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निवारण आणि मानवतेचा संदेश देत. यासाठी त्यांनी कीर्तन हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कीर्तन. या कीर्तनचा लोकमाध्यमाचा वापर केला. कीर्तनच का? तर त्या काळी वर्तमानपत्र, टीव्ही किंवा असं काही बाकी सोशल मीडिया नव्हतं. तर कीर्तनाला गावातील मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहत होते. गाडगे महाराज कीर्तनात कथा, विनोद, उदाहरणे आणि भजने वापरून समाजातील वाईट प्रथांवर प्रहार करत. कीर्तनानंतर ते स्वतः झाडू घेऊन गावाची स्वच्छता करत. त्यामुळे लोकांवर त्याचा प्रभाव अधिक पडत असे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कीर्तन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन आहे? डिस्क्रिप्शन दिले आणि आपल्याला ती व्यक्ती ओळखायची. स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनरांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणाचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. तर याचा पर्याय क्रमांक 1 दुर्गादास मंचाराम, पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तळखरकर, 3 ज्योतिबा फुले आणि 4 नारायण गुरु. तर आयोगाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दिले. महात्मा फुले यांनी स्कॉटिश मिशन मध्ये शिक्षण घेतले. तेथे त्यांच्यावर पाश्चिमात्य विचारांचा मानव समानतेच्या तत्वाचा प्रभाव पडला. ख्रिश्चन मिशनरांच्या प्रभावामुळे शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि मानवतावादाचे महत्त्व त्यांना समजले. म्हणून हा प्रभाव महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये स्पष्ट दिसतो.
तर आणि त्यांनी समाजातील स्त्रियांच्या हक्कासाठी सुद्धा काम केले. स्त्री भ्रूण बाल हत्येच्या प्रथेला त्यांनी विरोध केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अशा स्त्रियांसाठी आश्रयगृह सुद्धा सुरू केले, जेणेकरून नवजात बालकांची हत्या थांबावी. म्हणून या सर्व मुद्द्यांचा विचार करता आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य वाटते. काही संदर्भ ग्रंथांमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सुद्धा उल्लेख आढळतात, पण त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. पण एमपीएससीने आपल्याला आयोगाने आन्सर की मध्ये उत्तर 3 ज्योतिबा फुले हेच ठेवलं आहे, त्यामुळे ज्योतिबा फुले हेच याचे योग्य उत्तर मानावे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा 2017 इतिहास प्रश्नपत्रिकेतील सर्व इतिहासाचे प्रश्न सविस्तर समजून घेतले. अशाच पद्धतीने पुढील वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही आपण सोडवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.